रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, कबीर, नानक देव, मीरा, राधा, गजानन महाराज, सगळे संत लोक महाराष्ट्रातले किंवा जगातले हे सगळे कसे आहेत बघा. तुमच्या आजोबाचं पंजोबापर्यंत आपल्याला नाव माहित आहे. बाकी पंजोबाच्या वडिलांचं नाव विचारलं त्याच्यातले किती जण सांगू पण शकणार नाहीत. पण यांचे वाढदिवसही साजरे करतो, यांचे प्रगट दिनही साजरे करतो आणि यांचे सर्व दिन का आता उरलो उपकारा पुरता. त्यांचं जगणंच कसं होतं, कशासाठी आले ते की तुमच्यावर खूप करुणा आली म्हणून तुम्हाला काहीतरी रस्ता दाखवायला ते आले आणि म्हणून त्यांचे नाव आहेत हजारो वर्षापासून है ना. म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे जाण्याचा प्रवास. तपसेवा सुमिरण ही अलौकिक साधना पण अशीच अलौकिक आणि अद्भुत अशी आहे, अचूक अशी आहे आणि ती तुम्हाला सगळंच काही देऊ शकते पण घेणारा पाहिजे. योगीजी महाराज म्हणायचे की मैंने ये सिद्धांत हवा में उछाल दिए है, जो ग्रहणशील साधक होगा वही उसे ग्रहण करेगा. कुणाच्याही बसचं काम नाही. तसंही ही काही खूप सोपी साधना आहे का वाटते का तुम्हाला? 11 वाजेपर्यंत उपाशी राहा.